शेअर मार्केटमध्ये लाखांचे 12,000 होतात का? होय, 12,000ही होतात आणि 12,000 कोटीही होतात. आता हे प्रत्येकावर अवलंबून राहतंय. शेअर मार्केटचे काही मूलभूत नियम आहेत. तेवढे मूलभूत नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असते. आता मी एक साधी गोष्ट सांगतो. आता जे सुरुवात करतात ना, छोटे छोटे अकाउंट साईजने चालू करतात, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000च्या आसपास चालू करतात. प्रत्येकाला काय आहे ना, की नाही आम्हाला आता ते फ्युचर करायचं आहे, आम्हाला ऑप्शन करायचं आहे, निफ्टी बँक निफ्टी करायचं आहे. अरे ते तुमचं अकाउंट छोटूसं आहे. तुम्हाला 1-2 जरी निगेटिव्ह ट्रेड गेले तर तुमचं अकाउंट हे अर्ध्याहून निम्म्याहून कमी होऊन जाईल. तर नाही करायला. पण लोकांना कसं आहे की नाही यार, हो प्रॉफिट होऊ शकतो, मोठा नफा होऊ शकतो, तर ते करायला जातात. मग नुकसान करतात आणि मग नंतर सांगता यार नाही जमत नाही आहे. ऑप्शनमध्ये कित्येक 5-5, 10-10 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो. तेवढा अनुभव आल्यानंतर तुम्हाला मग ती मास्टरी येते. आता तुम्हाला ऑप्शन बाय करता येतं याचा अर्थ असा नाही ना की करायलाच पाहिजे. आपलं अकाउंट छोटं आहे. ऑप्शन जेव्हा नुकसानमध्ये जाईल, तुमचा अभ्यास नाही, नुकसान होणारच आहे. नुकसान झाल्यानंतर मग परत तुमचा म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये याल आणि अमाऊंट पहिलेच तुमच्याकडे लिमिटेड आहे. मग कसं करणार? शेअर्सची गोष्ट करतो. शेअर्स आता 10 बँका असतील आपल्याकडे, पण आपल्याला उचलायची सगळ्यात कचरा बँक येस बँक. पहिले आपल्याला ती उचलायची. तर आपल्याकडे 3 टेलिकॉमच्या उचलायचं कुठलं? वोडाफोन आयडियाच उचलणार आम्हाला, कारण 9 रुपयांना आहे ना. अरे कशाला तेच उचलायचं आहे? तुम्ही एअरटेल उचलून घ्या, तुम्ही रिलायन्सचा शेअर उचलून घ्या. म्हणण्याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला कचरा जर माल तुम्ही उचलत असाल तर तुम्हाला कचऱ्याच्याच रेटमध्ये मिळणार आणि तो कचरा आणखी कमी कचऱ्यामध्ये जाईल. तर त्याच्यामुळे अशा काही काही बेसिक नियम आहेत ते पाळायचे. जर तुम्ही ते नियम पाळलेत की ह्या गोष्टी नाही करायच्या आणि ह्या गोष्टी करायच्यात, ह्या 2 गोष्टी प्रॉपर वेने केल्यात तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नुकसान होणार नाही.